नकळत सारे घडले भाग 7। अन्वी तिच्या विचारातून बाहेर येते आणि एक लांब श्वास घेत पुन्हा तिच्या कामाला लागते। अन्वी सर्वांसाठी शिरा बनवते। अन्वीने बनवलेला शिरा सर्वांनाच आवडला आणि माधवने अन्वीला एक सुंदर गणपतीची सोन्याची मूर्ती भेट म्हणून दिली। ऑफिसमध्ये आज खूप शांतता होती। प्रत्येकजण आपल्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करत होता। आज अधीरचा राग कोणावर फुटणार हे कोणालाच माहीत नव्हते, त्यामुळे सर्वांचे लक्ष आपापल्या कामावर होते। रोहित हा अधीरचा असिस्टंट होता। रोहितचा तर श्वासच अडकला होता। कोणत्या क्षणी त्याचा जीव धोक्यात येईल। अधीर त्याच्या कॅबिनमध्ये फाईल वाचत असताना रोहित त्याच्या कॅबिनमध्ये जातो। आपल्या सर्व देवी देवतांची आठवण करून रोहित फाईल आणि डबा घेऊन अधीरच्या कॅबिनमध्ये जातो। तो अधीरकडे जातो आणि म्हणतो, सर, तुम्ही ही फाईल मागवली होती। जेव्हा त्याला काहीच प्रतिसाद मिळत नाही तेव्हा रोहित टेबलावर फाईल ठेवतो आणि म्हणतो, सर, प्रतिभा मॅडमने हा शिरा तुमच्यासाठी पाठवला आहे। अधीर रोहितला जाण्यास सांगतो। तेवढ्यात त्याचा फोनवर प्रतिभाचा फोन येतो। अन्वीने बनवलेला शिरा तुला दिलेला आहे, तो पूर्ण खा, कारण शिरा खूप स्वादिष्ट झाला आहे। अधीर हा म्हणतो आणि फोन ठेवतो आणि तो लगेच शिरा उचलतो आणि डस्टबिनमध्ये टाकतो। मग खुर्चीवर डोकं ठेवून डोळे मिटून घेतो। त्याला खूप राग येत होता। मग त्याची नजर रोहितने ठेवलेल्या फाईलवर पडली। अधीर ती फाईल उचलतो आणि त्यात अन्वीचा फोटो पाहतो। फाईलमध्ये अन्वीविषयी माहिती होती, जी अधीरने मागितली होती। ही गोष्ट त्याला काल रात्रीपासून सतावत होती। अन्वीने कोणताही प्रश्न न विचारता इतक्या सहज कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि घटस्फोटाच्या कागदावर सही कशी केली आणि पैसेही मागितले नाहीत। अधीर पुढे अन्वीबद्दल वाचतो। अन्वी जेव्हा या जगात येते तेव्हा तिची आई हे जग सोडून जाते। अन्वीचे वडील अन्वीची देखभाल करण्यासाठी अन्वीच्या वडिलांनी दुसरे लग्न शोभासोबत केले। अन्वी जेव्हा 5 वर्षाची असते तेव्हा तिच्या वडिलांचे अपघाती निधन झाले। त्यानंतर शोभाने तिचा खरा रंग दाखवला। तिने अन्वीवर कधीच प्रेम केले नाही, कधी मायेने तिच्याशी बोलली नाही। शोभा फक्त तिच्या एकाच मुलीवर प्रेम करत होती, ती म्हणजे सावनी। अधीर पुढे वाचणार तेवढ्यात रोहित येतो आणि त्याला एका खूप इम्पॉर्टंट मीटिंगला जायचं आहे सांगतो। मग अधीर मीटिंगला जातो। इकडे अधीरची आई अन्वीला पूर्ण घर दाखवते। मग तिला म्हणते, तुला या घरची सून आणि अधीरची बायको व्हावी लागेल आणि हा वंश पुढे घ्यावा लागेल। हे ऐकून अन्वीची पावले थांबतात। तिच्या मनाला काल रात्री अधीर काय बोलला होता ते आठवते। तू या घरची सून होऊ शकतेस, पण माझी बायको होण्याचा प्रयत्न कधीच करू नकोस। अन्वीला हे आठवतात तिच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव उमटतात। ते स्वतःशीच म्हणते, वा अन्वी, काय नशीब आहे तुझं। मुलाने पहिल्याच दिवशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि घटस्फोटाच्या पेपरावर सही करून घेतली आणि आई आजी होण्याचे स्वप्न पाहत आहे। अन्वीला थांबताना पाहून प्रतिभा मागे वळतात। अन्वीच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन हे स्पष्ट होते की प्रतिभाचे म्हणणे ऐकून अन्वी द्विधा मनस्थितीत होती, जे प्रतिभाला चांगलेच समजले होते।